राष्ट्रवादीला 32, भाजपला 30 तर शिवसेना शिंदे गटालाही 24 जागा हव्या होत्या. तानातानी वाढली आणि अखेर महायुती तुटली. गेल्यावेळी 23 जागा मिळवत शिवसेना हा महानगरपालिकेत क्रमांक 1चा पक्ष बनला होता. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी होती. शिवसेनेची 2 शकले झाली आहेत. ताकद विभागली गेली आहे. तरीही शिवसेनेने 24 जागांवर केलेला दावा भाजप राष्ट्रवादीला पटला नाही. सोमवारी पहाटे 4 वाजेपर्यंत आमदार संग्राम जगताप व शिवसेनेत खलबत झाली, पण हाती काहीच लागलं नाही. अखेर ऐतिहासिक नगरमध्ये ऐतिहासिक व पारंपरिक युती तुटली. आता आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांसमोर अक्षरशः जत्रा राहणार आहे. नेमकं काय चाललंय नगरमध्ये पाहूयात सविस्तर. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. ऐतिहासिक नगरमध्ये पारंपरिक शिवसेना भाजप युती तुटली. सोमवारी दिवसभर याच बातमीची चर्चा झाली. परंतु या बातमी मागची अनेक कारणेही तपासायला हवी. राज्यात असलेली भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी ही महायुती नगरमध्येही टिकावी अशी सगळ्यांचीच इच्छा होती. परंतु स्थानिक पातळीवरील काही संदर्भ व काही मुद्देही युती आघाडी करताना विचारात घेतले जात असतात. भाजपची विकासाची दृष्टी, गेल्यावेळी आमदार जगतापांच्या पाठिंब्याने झालेला भाजपचा महापौर, आमदार जगतापांची कट्टर हिंदुत्वाची भाजपला पूरक असलेली प्रतिमा, हे सगळं गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही पक्षांसाठी हिताचं ठरलेलं आहे. त्यामुळे पालिका निवडणुका सुरू होण्यापूर्वीच विखे जगताप या जोडगोळीची राज्यात चर्चा होती. राज्यात काहीही झाले तरी स्थानिक पातळीवर हे दोन्ही नेते एकमेकांच्या हातात हात घालतील असे सांगितले जात होते. शिवसेना मात्र वेगळ्याच मूडमध्ये होती. एकतर त्यांनी 24 जागांचा आग्रह पहिल्यापासून धरलेला दिसला. गेल्यावेळी त्यांच्या 23 जागा विजयी झाल्या असल्या तरी यावेळी स्थिती वेगळी होती. 3 पक्षांची युती होणार असल्याने काही जागा सोडाव्या लागणार होत्या. परंतु हे शिवसेनेच्या काही नेत्यांना मान्य नव्हतं. प्रभाग 11, प्रभाग 15 व प्रभाग 16 हे पहिल्यापासून कळीचे मुद्दे राहिले होते. प्रभाग 15 मध्ये अनिल शिंदे, सुवर्णा जाधव यांनी उमेदवारी मागितली होती. प्रभाग 16 मध्ये दिलीप सातपुते यांनी उमेदवारी मागितली होती. तर प्रभाग 11 मध्ये संतोष गेनप्पा यांना उमेदवारी हवी होती. माळीवाड्यातील प्रभागातही संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे व मंगला लोखंडे हे इच्छुक होते. या 7-8 उमेदवारांना भाजप व राष्ट्रवादीचा आक्षेप होता असा आरोप स्वतः शिवसेनेकडून सांगण्यात आले. मग जर याच उमेदवारांबाबत काही सकारात्मक पावले उचलली असतील तर आज ही युती टिकली असती असाही मुद्दा उपस्थित केला जातो. कारण शहरात भाजप व राष्ट्रवादीची ताकद ही नक्कीच शिवसेनेपेक्षा जास्त आहे. तिघांनी मिळून निवडणूक लढवल्यास मनपात एखादी सत्ता येणार होती. शिवाय जागा वाटपात तडजोड केलेल्या शिवसेनेला भविष्यात विषय समित्यांवरही दावा करता आला असता. परंतु असं काहीच झालं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कोतकर गटाशी राष्ट्रवादीचं जमत नाही त्याच कोतकर गटाशी शिवसेनेनं आतून संधान बांधल्याचं सांगितलं गेलं. 2 दिवसांपूर्वी नेप्ती रोडवरील एका नेत्याच्या फार्म हाऊसवर कोतकर गट व शिवसेनेनं बरीच खलबतं केल्याच्या बातम्याही आल्या. विखे जगताप हे दोन्ही नेते शिवसेनेला सामावून घेण्याच्या तयारीत असताना शिवसेनेने रात्रीतून खेळलेला हा डाव या दोन्ही नेत्यांना कदाचित आवडला नाही. त्यातूनच मतभेद वाढले असावेत. भाजप अंतर्गत सर्व्हेवर जोर देतो. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीतही हेच दिसलं होतं. शहरात सर्व प्रभागातून भाजपने यापूर्वी सर्व्हे केला आहे. त्याच सर्व्हेतून ज्या माजी नगरसेवकांबाबत नाराजी आहे त्यांना यावेळी थांबवलं जाणार होतं. त्यामुळे कदाचित शिवसेनेने हट्ट धरलेल्या काही नगरसेवकांना बदलण्याच्या सूचना भाजप व राष्ट्रवादीने दिल्या असाव्यात. परंतु त्या मान्य न झाल्याने ही युती तुटली असावी असंही म्हणता येतं. शिवसेनेशी असलेली युती तुटण्याचं अजून एक कारण म्हणजे युवा नेते विक्रम राठोड. गेली 25 वर्षे शिवसेनेत असलेल्या विक्रम राठोड यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. पालिका उमेदवारीबाबत सचिन जाधव, अनिल शिंदे, संभाजी कदम यांच्यासोबत लवकरच ते चर्चा करणार असल्याचे सांगितले जाते. शिवसेना शिंदे गटातील गेल्या काही दिवसांपासूनची हीच इनकमिंग कदाचित आमदार जगतापांना खटकणारी ठरत आहे. विक्रम राठोड यांनी विधानसभेला आमदार जगतापांविरोधात जोरदार प्रचार केला होता. राठोड यांच्यासोबत असे अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात आहेत जे गेल्या विधानसभेला जगतापांविरोधात दंड थोपाटून उभे होते. ज्या नेत्यांनी विधानसभेला विरोधात काम केलं, आता मनपा निवडणुकीत त्याच नेत्यांचा प्रचार करायचा हे जगतापांना पटणारं नक्कीच नव्हतं. त्यामुळे ही नैसर्गिक युती तुटल्याचं सांगितलं जात आहे. मित्रांनो, ही युती तुटण्याची अजून काय कारणं असावी, तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.